नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये विक्रमचा ताबा सुटलेला आहे. ते जीवाला वाटेल ते बोलू लागतात. एका हाराची किंमत तुला मोजता येईल का, असं ते म्हणतात. तेव्हा जीवा म्हणतो की बाबा, माझ्या हातून चुकी झाली आहे. मी चुकीची शिक्षा भोगायला तयार आहे. तुम्ही मला जे काम द्याल ते मी करेल. तेव्हा विक्रम म्हणतात की उद्यापासून ऑफिसला यायचं, समजलं ना, आणि घाम गाळून पार मान मोडेपर्यंत काम करायचं. त्यावेळेला नंदिनी जीवाकडे पाहू लागते. तर मानिनीला खूप वाईट वाटत असतं, कारण घरातलं वातावरण पूर्णपणे विस्कळीत झालेलं असतं. पुढे आता पार्थला पण काव्याने जी गोष्ट लपवून ठेवलेली आहे त्याचा खूप राग आलेला आहे. कारण नंदिनी आणि जीवामधला व्यवहार हा काव्याला माहिती असतो, पण पार्थला असं वाटतं की माझ्याशी त्यांनी शेअर केलेला नाही. तो चिडूनच म्हणतो की अख्खी दिवाळी गेली, सगळं सेलिब्रेशन झालं, तरीसुद्धा तुम्ही ही गोष्ट पोटात ठेवली, मला सांगितलीसुद्धा नाही. आता यापुढे तुम्हाला जे करायचे ते करा. मी तुम्हाला कोणतीच गोष्ट विचारणारसुद्धा नाही आणि मी ऐकणारसुद्धा नाही. तेव्हा आता काव्याला पण खूप मोठा धक्काच बसला आहे. तर नंदिनीला आता जीवाचं खूप टेन्शन आलेलं आहे. एक प्रकारे ती पुन्हा एकदा विश्वास गमावून बसलेली आहे. तेव्हा आता जीवा तिचा विश्वास परत जिंकून घेणार का, आणि काव्य आणि पार्थ ह्या दोघांमधलं भांडण मिटणार का, पाहूयात उद्याच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करा.